मुंबईसह पश्चिम उपनगरांमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। जोगेश्वरीतून पश्चिम द्रुतगती महामार्गावरून आढावा घेतलाय सत्यम सिंग यांनी। मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। आपण आहोत सध्या जोगेश्वरी या ठिकाणी। आपण दृश्यामध्ये पाहिलं तर बोरिवलीकडून जे आहे तो वांद्रेच्या दिशेने जाणारा जो साऊथ बाउंड आहे त्या ठिकाणी वाहनांचा लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। खरं तर सकाळची वेळ आहे, मोठ्या संख्येमध्ये चाकरमानी कामासाठी खाजगी गाड्या घेऊन निघालेत। अशामध्ये आपण दृश्य पाहिलं तर जोरदार पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळतात। खरं तर कांदिवली असेल, मालाड असेल, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी असेल किंवा विलेपार्ला, सांताक्रूज या सर्व परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। सध्या एकंदरीत दृश्य पाहिलं तर या ठिकाणी वाहनांचं जे आहेत लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। खरं तर कांदिवली ते आहेत आपला जे विलेपार्ला असेल किंवा सांताक्रूज असेल या साठी जाण्यासाठी आपण आहे तर अर्धा ते पावणे तासाची वेळ आहे। मात्र आत्ता आपण या वाहतूक कोंडीमुळे पाहिलं तर त्यांना वाहन चालक जे आहेत त्यांना 1 ते 1.5 तासामध्ये प्रवास करावा लागत आहे। खरं तर सकाळचे आहेत लगबग आहे, सर्वांना आहेत चाकरमान्यांना कामावर जाण्याची। मात्र अशामध्ये वाहतूक कोंडीमध्ये मोठी अडचण आहे जे त्यांना सहन करावं लागत आहे। खरं तर या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे। त्या रेल्वे सुद्धा 10 ते 15 मिनिटांनी उशिराने धावत आहेत। त्यासोबत आता पश्चिम द्रुतगती महामार्गावर जे खाजगी गाड्या घेऊन निघालेत त्यांना देखील या वाहतूक कोंडीची मोठी अडचण सहन करावी लागत आहे। खरं तर आपण पाहिलं तर ही जी वाहतूक कोंडी आहे ते देखील काढण्याचे काम आहे वाहतूक पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे। कॅमेरामॅन मोहनचा सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.